पॉवर प्लेच्या पहिल्या षटकासाठी प्रशांतजी धुमाळ यांना मात्र इन्व्हाइट केले. 4 ओव्हरची मॅच. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन अनिकेत भोईर आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. मॅचला होते सुरुवात आणि सेमीफायनल क्रमांक पहिली आपल्या समोर या ठिकाणी साकार होत असताना आपल्याला पाहायला मिळते. मॅच या ठिकाणी ऑन होते. ओर द विकेट पहिला बॉल फुलटॉस होता. टायमिंग प्रॉपर आहे. झेलची संधी आणि वॉटर कॅच. या स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वाधिक देखणा आणि दर्जेदार झेल राकेशने पकडलाय. प्रशांतजी धुमाळ यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. राकेश जैन यांनी घेतलेला झेल आणि या मॅच मध्ये एक नवा ट्विस्ट वाढलाय. कारण एकीकडे संघर्ष करताना आपल्याला तळोजा टायगर संघ आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरुद्धमध्ये नेहरू चॅम्पियन जो जिंकेल तो मेगा फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ मित्र क्रिकेट लीग या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. कव्हरच्या दिशेने हलक्या हाताने दिशा दिली. एकच सिंगल. 1 डाऊन साठी आलेले फलंदाज वैभवजी कोपरकर आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल या मॅच मध्ये या दोन्ही बॅट्समनना. लाईन चांगली होती. प्रभावित केले. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते आणि निर्धाव स्वरूपाचा हा बॉल देखील आपल्याला पाहायला मिळतात. स्वप्नीलजी आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज प्रशांतजी धमाळ आतापर्यंत 3 बॉल त्यांनी रिलीज केलेत. 1 रन त्यांनी खर्च केले. एक महत्वाचा विकेट त्यांनी पहिल्या बॉलवर प्राप्त केलाय. वेग भन्नाट होता परंतु या क्षणाला बॅटच्या स्लाइसचा वेध घेतल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळते. कौतुकास्पद गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते परंतु फलंदाजाला देखील एक भरपूर चांगली इनिंग या ठिकाणी साकार करावे लागेल. कारण 4 ओव्हरची मॅच आहे. 24 बॉलच्या या सत्रामध्ये किमान 50 ते 60 रन कंप्लीट करावे लागतील. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना मोठा बिगिट खेळण्याचा प्रयत्न. लाईन मिस केली. आणखीन एक डॉट बॉल या ठिकाणी येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. लॉफ्ट केला. टायमिंग प्रॉपर आहे. झेलची संधी आणि वॉटर कॅच. उदत सरांच्या माध्यमातून आणि तर नवीन फलंदाज शिल्पकजी सद्गुणी आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजीच्या मार्कवर राकेश जैन आलेत.
मागच्या मॅच मध्ये भरपूर चांगलं प्रदर्शन केलं होतं आणि या सामन्यात देखील तोच निर्धार त्यांनी घेतलाय, कारण जो जिंकेल तो मेगा फायनल मध्ये दाखल होईल आणि जो पराभूत होईल त्या टीमला 365 दिवस या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहावी लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. राकेश जैन आलेत ओव्हर द विकेट. पहिला बॉल लॉफ्ट केलाय ऑन साइडला, डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. प्रयत्न चांगला केला होता मुदस्सीर सरांच्या माध्यमातून. ज्या प्रकारे या अगोदर एक चांगला झेल त्यांनी पकडला, अक्षरशः डोळ्याची पारणे फिरणारा झेल तो होता. एका रनच्या साह्याने आतापर्यंत फक्त आणि फक्त 2 धावा पहिल्या षटकामध्ये प्रशांतजी धमाल सरांच्या माध्यमातून अवघी एकच धाव खर्च करण्यात आली. फुलटॉस होता, नो बॉलचा इशारा, नो प्लस. रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅट्समन या ठिकाणी होईल बाद. हॅलो, पाहायला मिळत आहेत. लॉफ्ट तर जरूर केलाय डॉक्टर मुदस्सीर सरांनी. आणखीन एक झेल पकडलाय. या अगोदरच्या झेलला डॉक्टर कृष्णा खडके सरांच्या माध्यमातून ज्या प्रकारे 200 रुपयाचं कॅश प्राइज त्यांना ऑनलाईन मिळालं, परंतु त्यानंतर आणखीन एक दुसरा झेल या ठिकाणी मात्र जरूर खऱ्या अर्थाने कलेक्ट त्यांनी केलाय. हॅलो, एखादं वादळ ज्यावेळेस येतं झाडावरून ज्या वेगाने फुलं पडतात ना, तशीच काहीतरी स्थिती सध्याच्या घडीला बॅटिंग करणाऱ्या टीमची होत असताना आपल्याला पाहायला मिळते. तर 10 धावा देखील आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. मुदस्सीर सरांसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज ऑनलाईन आलंय डॉक्टर कृष्णा खडके यांच्या माध्यमातून. हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न, इनसाइड एज आणि त्यानंतर यष्ट्यांचा वेध. आणखीन एक फलंदाज गमावला या मॅच मध्ये, पूर्णपणे शिरकाव केलाय. नेहरू चॅम्पियन आज संघ मात्र चॅम्पियन बनण्याची स्वप्न बघत असताना
एक भरपूर चांगला संघर्ष करतो आणि त्या संघर्षाला सामर्थ्य मिळतंय. आतापर्यंत 5 विकेट गमावलेत. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत आणि राकेश जैन ऑन हॅट्रिक वर आहेत. जर या बॉलवर विकेट त्यांनी प्राप्त केला तर आज आणखीन एक नवा विक्रम त्यांच्या नावावर आपल्याला पाहायला मिळेल. कारण आतापर्यंत एकंदरीत या इनिंग मध्ये एक भरपूर चांगला झेल त्यांनी पहिल्याच बॉलवर पकडलाय. सध्याच्या घडीला बेस्ट फिल्डरच्या रेस मध्ये ते आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. या मोमेंटला या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे राकेशजी जैन यांच्यासाठी. मॅच मध्ये शिरकाव होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि जशी विकेट हॅट्रिक प्राप्त केली डॉक्टर फाउंडेशन यांच्या माध्यमातून 1000, त्यानंतर डॉक्टर संदीप यांच्या माध्यमातून 500 आणि डॉक्टर कृष्णा खडके यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राइज गोलंदाज राकेश जैन यांना ते जाहीर झालंय. कारण ज्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक देखील त्यांनी प्राप्त केली. नवीन फलंदाज अभिजित भगत
चला फिल्डिंग त्वरित लावून घ्या. गोलंदाज सज्ज होत आहेत. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. इनसाइड एज होती, परंतु या क्षणाला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल देखील या ठिकाणी कंप्लीट होते. सेकंड साठी कॉल आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी सहजरित्या पूर्ण होते. सेकंड रन देखील कंप्लीट होते. 14 रन आतापर्यंत होत आहेत. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. अरुणजी कदम यांच्या खात्यामध्ये ऑन साइडला लॉफ्ट केल्यानंतर एक धाव पूर्ण केली. सेकंड साठी कॉल, दुसरी धाव देखील पूर्ण होते आणि 2 रनच्या साह्याने आतापर्यंत 16 रन 16 रन्स आतापर्यंत होत आहेत आणि शेवटचा अंतिम बॉल अजूनही शिल्लक असेल. ऑन साइडला स्ट्रोक केलाय. टायमिंग प्रॉपर होतं. एक सिंगल फक्त आणि फक्त कंप्लीट होते. सेकंड साठी कॉल, पण थ्रो देखील तेवढा चांगला झाला. गॅदर खराब आणि याचा पुरेपूर फायदा मिळतोय की काय? दुसरी धाव देखील पूर्ण होते. काय घडलंय? जिथे फक्त एकच धाव होती तिथे मात्र 3 धावा आल्यात. ना तेरा ना मेरा ना मेरा ना तेरा असं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं आणि या 3 रनच्या साह्याने आतापर्यंत 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 7 गडी बाद 19. एकोणीस रन. शेवटचं षटक अमितजी लंगोटे आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅकवर हलक्या त्याने ड्राईव्ह केलाय. टायमिंग प्रॉपर होतं, परंतु या क्षणाला चेंडू जाईल अलॉंग कार्पेट गोईच्या वेगाने. रन मिळतात 4. हा येतोय चौकार आणि या चौकाराच्या साह्याने 23 रन. चौकाराच्या साह्याने आतापर्यंत 23 रन आतापर्यंत होत आहेत. अजूनही शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. 5 बॉल मध्ये भरपूर धावा जमवाव्या लागतील. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगली कामगिरी या ठिकाणी होते आणि फलंदाज क्रमांक 8 देखील या ठिकाणी बाद होतोय. नवीन फलंदाज अमोलजी मात्र मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आज जणू काही टीम तळोजा टायगर या टीमच्या प्रत्येक बॅट्समनला बॅटिंग मिळते की काय असं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. कारण ज्या टीमने मागच्या मॅच मध्ये अक्षरशः प्रतिस्पर्धी टीमला पूर्णपणे पराभवाची
दिशेने घेऊन गेला तोच संघ मात्र सध्याच्या घडीला धावांपासून वंचित आपल्याला पाहायला मिळतोय. अमोल राजे आलेत बॅटिंगसाठी. स्टेप आउट करून स्ट्रोक केलाय. टायमिंग प्रॉपर आहे. चेंडू चाललाय एक सिंगल. सेकंड साठी कॉल आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. 2 रनच्या साह्याने आतापर्यंत टीमची धावसंख्या 25 रन. वेग भन्नाट होता आणि डॉट बॉलची समाप्ती. स्टेप आउट करून स्ट्रोक केलाय. टायमिंग प्रॉपर होतं. एक सिंगल. एका रनच्या साह्याने धावफलक वाढले. सेकंड साठी कॉल परंतु बॅकअप साठी फिल्डर नव्हता. तिसऱ्या रन साठी कॉल आणि तिसरी रन घेत असताना बॅट्समन या ठिकाणी होतील बाद. 9वा विकेट आतापर्यंत गमावलाय आणि ही शेवटची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. 27 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. नवीन फलंदाज प्रशांत जे आपल्याला पाहायला मिळतात. शेवटची जोडी जर हा देखील विकेट झाला तर ऑल आउट होताना आपल्याला पाहायला मिळू शकतो. गोलंदाज या ठिकाणी सज्ज होत आहेत. अमितजी लंगोटे आपल्याला पाहायला मिळतात. स्विच करण्याचा प्रयत्न होता परंतु या क्षणाला 9 विकेट आतापर्यंत गमावले. टीमची धावसंख्या 27 आणि 28 रनचं टार्गेट असेल. विकेट आहे. ऑल आउट या स्पर्धेमधील पहिला संघ जो ऑल आउट ठरलाय तळोजा टायगर संघ. चला तर टॉस साठी नेक्स्ट सेमीफायनलला खांदा कॉलनी सुपर किंग आणि पेन यंगिस्तान दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करून घ्या सेकंड सेमीफायनलचा.
चला खांदा कॉलनी सुपर किंग टीमचे कॅप्टन आणि पेन टीमचे कॅप्टन आपण देखील यायचं आहे. तर देवीदास सरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच सेकंड सेमीफायनल ऑन स्क्रीन आपण पाहतोय. तर सेकंड सेमीफायनलचा टॉस केला जाईल देवीदास सरांच्या शुभ हस्ते. तर चला टॉस देखील झालाय. तर खऱ्या अर्थाने ज्या प्रकारे संपूर्ण संघ ऑल आउट केला गेला टीम नेहरू चॅम्पियन या टीमच्या माध्यमातून अगेन्स्ट तळोजा टायगर या टीमचा आणि त्यासाठी डॉक्टर कृष्णा खडके सरांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज हे शिंदेकर सरांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेत आणि डॉक्टर संदीप सरांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज ऑनलाईन पोहोचवलेलं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये डॉक्टर मकरंद आणि मकरंदजी आठवले आणि त्याचबरोबर अमितजी लंगोटे तर गोलंदाज राहुल भोईर आपल्याला पाहायला मिळतात. मॅच मध्ये जिंकण्यासाठी 24 बॉल मध्ये रोखायच्या 28 रन टीम तळोजा टायगर या टीमला, परंतु 28 धावा पूर्ण करायच्या नेहरू चॅम्पियन या टीमला. अठ्ठावीस रनचं लक्ष आहे आणि गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज या ठिकाणी सज्ज होतात. हलक्यात आणि दिशा देण्याचा प्रयत्न, सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न होतोय. सन्मानजनक स्ट्रोक आणि क्रिकेटमध्ये आपण सातत्याने पाहतो सुनील गावस्कर सरांनी सांगितलेलं वाक्य की चांगला चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार घ्यायचा असतो. तर पूर्ण टीमसाठी डॉक्टर कृष्णा खडके सरांच्या माध्यमातून शिंदेकर सरांच्या खात्यामध्ये 500 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात आलाय संपूर्ण टीमला. जो संघ ऑल आउट केला गेला तळोजा टायगर या संघाला आणि नेहरू चॅम्पियन या टीमसाठी ते पारितोषिक लावण्यात आलं होतं. हलक्यात आणि दिशा देण्याचा प्रयत्न, गलीच्या दिशेने फिल्डर आहेत, चांगली फिल्डिंग, एकेरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि एका रनच्या साह्याने आतापर्यंत धावफलक ओपन झाले.
बॅक टू क्रिकेट. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. आडव्या बॅटने स्ट्रोक केला. टायमिंग प्रॉपर आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना देखील भरपूर चांगल्या दर्जाची लगवण्यात आली. ज्या दिशेने गोलंदाज गोलंदाजी करतो ना त्याच दिशेने बॅट्समन देखील फटकेबाजी करतो आणि पूर्णपणे फिल्डर यशस्वी ठरतात बॉल स्टॉप करण्यासाठी. 4 ओव्हरची मॅच आणि आतापर्यंत 3 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 2च धावा आल्यात. अजूनही 26 रन पूर्ण करायच्यात येणाऱ्या 21 बॉल मध्ये. लोअर फुलटा स्वतः स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट करण्यात आली. अजूनही 25 करायचे आहेत 20 मध्ये. वीस बॉल 25 रनची आवश्यकता आहे. गोलंदाज सज्ज होतात. आडव्या बॅटने स्ट्रोक केला. टायमिंग प्रॉपर आपल्याला पाहायला मिळत आहे. एक सिंगल या ठिकाणी ऍड देखील होताना आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 24 पूर्ण करायचे आहेत. टीमची धावसंख्या आतापर्यंत 4 रन. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने. झेलची संधी आणि फलंदाज या ठिकाणी होईल बाद. आपल्याला पाहायला मिळतात. अवघ्या 4 धावा खर्च केल्या. सामन्याचे चित्र बदलून गेलं. 18 मध्ये करायचे आता मात्र 24 रन. तर अजूनही सामन्याचे चित्र थोडंसं बदललं गेलं. ज्या प्रकारे राहुल भोईरने पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अवघ्या 4 धावा खर्च केल्या. असं वाटलं होतं की जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न असेल, परंतु क्रिकेटमध्ये नाण्याच्या 2 बाजू असतात. एकीकडे संयम असतो तर एकीकडे आक्रमण. आणि सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना निरोळी चॅम्पियन या टीमचा संयम पाहायला मिळाला. परंतु या क्षणाला आक्रमकता दाखवावी लागेल, कारण 18 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि अजूनही 24 धावा पूर्ण करायच्या आहेत. स्पेल नंबर 2 साठी स्वप्नील गरत आलेत बॉलिंग ट्रॅकवर. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. टायमिंग भरपूर चांगला आहे. स्क्वेअर लेगला फिल्डर. एकेरी धाव या ठिकाणी ऍड होते. बॅट्समन अमित लंगोटे त्यांना पण पाहिलं. 17 मध्ये अजूनही करायच्या 23. एक गडी बाद 5 रन अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन ठेवा.
वेळ आपण जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. कव्हरच्या दिशेने स्ट्रोक खेळायचा होता, गलीच्या दिशेने फिल्डर थोडासा फंबल झाला, एक सिंगल पूर्ण केली. सेकंड साठी कॉल. भरपूर वेगाने धावलेत दोन्ही बॅट्समन आणि 2 रनच्या साह्याने सध्याच्या घडीला धावफलकावरती धावसंख्या वाढत असताना आतापर्यंत 7 रन देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत अजून 21 रन पूर्ण करायचे देणाऱ्या बॉलमध्ये 16 बॉल 21ची आवश्यकता. एक षटकार या सामन्यामध्ये ट्विस्ट वाढवू शकतो. विकेट करण्याचा प्रयत्न, एक मोठा विकेट या ठिकाणी प्राप्त केलाय. वेग भरपूर चांगला होता, परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. टीमची धावसंख्या आतापर्यंत 8 रन. अजूनही 20 रन पूर्ण करायचे आहेत. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव ऍड झाल्यानंतर 8 धावा आतापर्यंत धावफलकावरती होतात. सेमीफायनल उपांत्य फेरीचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. थोडासा कट केलाय, स्किल भरपूर चांगली वापरली, टेक्निक ज्या प्रकारे वापरल्यानंतर यश मिळताना. आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर दुसरी धाव देखील भरपूर वेगाने पूर्ण केली. 2 रनच्या साह्याने आतापर्यंत 10 रन, अजूनही 18 रन पूर्ण करायचे आहेत. 14 बॉल आणि अजूनही 18 रनची गरज आहे. शेवटचे 14 बॉल शिल्लक आहेत आणि अजूनही 18 रनची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. टीम नेहरू चॅम्पियन या टीमला अशा धावा रोखाव्या लागतील. तळोजा टायगर या टीमला समीकरण बदलून गेलं. 14 मध्ये करायचे, आता मात्र 17. जो संघ जिंकेल तो मेगा फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ आपल्याला पाहायला मिळेल. आणि जो संघ मात्र पराभूत होईल त्याला 365 दिवस पुन्हा एकदा या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहावी लागेल. कारण आज प्रत्येक संघ भरपूर लांबचा प्रवास करून आलेत एकंदरीत ही स्पर्धा खेळण्यासाठी. विजयाची स्वप्न घेऊन ते उतरलेत. कट केल्या हलक्या हाताने सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल कंप्लीट केल्यानंतर धावफलक पुढे सरसावलाय. आतापर्यंत 12 रन होत आहेत. 13 बॉल आणि 16ची आवश्यकता. हा बॉल देखील तेवढाच महत्वपूर्ण आहे. जर या बॉलवर एखादा मोठा फटका आला ना तर या सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव करताना आपल्याला नेहरू चॅम्पियन संघ पाहायला मिळू शकतो. 12 रन आतापर्यंत झाले, 13 मध्ये करायच्या 16. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय, टायमिंग प्रॉपर आहे. एक धाव देखील कंप्लीट होते. सेकंड साठी कॉल. दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. काय धावलेत दोन्ही फलंदाज. सामन्यामध्ये आला एक नवा ट्विस्ट. येणारे 12 बॉल आणि रन करायचे आहेत ते म्हणजे 14 रन. प्रति ओव्हर मध्ये 7 रनची सरासरी गाठावी लागेल. 7 12 मध्ये करायचे आहेत ते म्हणजे 14. दबाव थोडासा वाढलाय सध्याच्या घडीला. चला टीम मीटिंग जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, कारण वेळेचं बंधन देखील आपल्याला आहे. आणि पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये रवींद्रजी.
चला फिडिंग त्वरित लावून घ्या. तर अभिजितजी गरज आपल्याला पाहायला मिळतात. अभिजित भगत गोलंदाजीच्या मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. बारामध्ये करायच्या त्या म्हणजे 14 आणि पहिला बॉल डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होते आणि एका रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावत असताना आतापर्यंत 10 मध्ये करायचे आहेत त्या म्हणजे 13 रन. पूर्णपणे दबाव तंत्रामध्ये आहेत दोन्ही संघ, कारण हार मानण्यासाठी तळोजा टायगर त्यांच्या नावामध्येच वाघ आहे आणि हार मानण्यासाठी ते तयार नाहीत. तर एकीकडे चॅम्पियन नीरू आपल्याला पाहायला मिळतो ज्यांच्या नावामध्येच विजेता आहे आणि एकंदरीत मेगा फायनल मध्ये दाखल होण्यासाठी या मॅच मध्ये विजय प्राप्त त्यांना करण्यासाठी भरपूर चांगली मेहनत करावी लागेल. दहा मध्ये करायच्या 13. लॉफ्ट केलाय, टायमिंग प्रॉपर आहे. दोन्ही फिल्डर ला बेधून चेंडू जाईल ज्या फटक्याची प्रतीक्षा होती तो फटका आलाय चौकार आणि या चौकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढत असताना 19 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. सामन्याचे चित्र बदलून गेलं. शेवटचे 9 बॉल शिल्लक आहेत आणि 9 रनची गरज आहे. थँक्यू अंकल. नऊ मध्ये करायच्या त्या म्हणजे 9 रन आणि पूर्णपणे या सामन्यामध्ये बॅटिंग करणारा संघ वर्चस्वामध्ये आलाय. फुलटॉस पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. वन बाउन्स बॉल जज केला जाईल. एक सिंगल कंप्लीट केली सेकंड साठी कॉल. दुसरी धाव देखील सहजरित्या या ठिकाणी पूर्ण होते. गुड रनिंग आपल्याला पाहायला मिळाली दोन्ही फलंदाजांकडून आणि 8 मध्ये करायच्या त्या म्हणजे 7 रन. या बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन भरपूर आहे. एक दर्जेदार झेल. स्वप्नील गरजला विजयाचं स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि या मोमेंटला भरपूर चांगलं प्रदर्शन पाहायला मिळालं. 7 मध्ये करायच्यात 7 रन. तर नवीन फलंदाज प्रशांतजी आपल्याला पाहायला मिळतात ज्यांनी पॉवर बेचं पहिले षटक हाताळलं होतं. भरपूर चांगली कामगिरी त्यांनी केली होती आणि नेहरू चॅम्पियन या टीमचे एक नामवंत अष्टपैलू खेळाडू म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जातं. परंतु सध्याच्या घडीला 7 मध्ये करायच्या 7 रन आणि विजयाची साथ द्यायची असेल जर नेहरू चॅम्पियन या टीमला तर शेवटच्या षटापर्यंत लढा द्यावा लागेल. या मॅच मध्ये फुलटॉस होता. क्रिकेटमध्ये या बॉलला माफी नसते. ताकदीचा पुरेपूर वापर करत असताना बिग हिट केलाय आणि हा षटकार आलाय.
मध्ये करायच्यात 1 रन. चला फिल्डिंग त्वरित लावून घ्या. गोलंदाज नितीन गरत. अंकलजी थँक्यू. नितीनजी गुरव आपल्याला पाहायला मिळतात स्ट्रायकिंग एंडला. 6 बॉल आणि 1 रन. विजयाच्या उंबरट्यावर आहे संघ नेहरू चॅम्पियन. परंतु क्रिकेट असा खेळ आहे की 1 बॉल मध्ये 6 रन होतात, परंतु कधी कधी 6 बॉल मध्ये एकही धाव होत नाही. हा क्रिकेटचा इतिहास आहे. अनेक स्पर्धांमध्ये आपण अशी किमया पाहिली. पहिला बॉल वाईट बॉल आणि मेगा फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ चॅम्पियन बनण्यासाठी सज्ज झालाय. नेहरू चॅम्पियन. डीजे प्लीज.